तर म्हणजे सँड हर्ट्स रोड म्हणजे आपण इला होतो इकडनं आपल्या लेफ्ट साईड का जाऊचा 5 ते 7-8 मिनटाचा अंतर थोडा जाऊ इकडनं म्हणजे लेफ्ट मारूचो आपण डायरेक्ट गेल्यावरती इकडनं सरळ चलत जाऊचा आता पुढे आपले बेस रेडी आहेत बहुतेक झालेली तयार आहेत ग्राफिक करून झालेला स्टार्टिंग का मंडळी असले तर ग्राफिक ह्या लावलेला वाटतं यांनी लोगो नाही दिला नाही तयार आहे वाटतं नॉर्मल बेस असतात तुम्हाला सांगितलं ते कलर असे असतात नॉर्मल साधेवाले तर आपण एका बेस काय ग्राफिक करून घेतलेला आपल्या नावाचा कोकणीवारी बँजो ग्रुप आणि साईड म्हणजे लोगो मीच बनवून दिलं त्यांना आणि साईडचं ग्राफिक चॉईस करूच असतं आपण चॉईस करून दिलेला आपण तर मंडळी पुन्हा एकदा तुमचा बरेच दिवसाने आपल्या कोकणीवारी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत असा मुंबईमध्ये येलेलो आहे बॅकग्राऊंड तुमका दिसतच असतात 2 दिवस मंडळी झालेले आहेत आणि आपण मुंबईमध्ये येला थोडा काम होता आणि तुमका आता माहिती असतात आपलो आनंदाचो आणि उत्साहीचो आपलो सण येता गणेश चतुर्थी लवकरात लवकर येणारा काही मोजकेच दिवस मंडळी बाकी आहेत त्याच तयारीसाठी मंडळी आपण येलेले आहोत कारण तुमका माहीत आहे गणपतीमध्ये बँजूची आवश्यकता असता आणि ढोल ताशाच्या गजरात आपण गणपती बाप्पा आणताव आणि विसर्जनसुद्धा करताव तर त्याच कामानिमित्त मी इकडे येलो आहे आता तर म्हणजे थोडं बाहेर गेलं होतं त्यामुळे आता बघूया घरी जाऊनच आपण पुढचा बोलणं करूया गणपती बाप्पा मोरया मंडळी आत्ता नुकतंच रूमवर मंडळी इलं चलतच इलं स्टेशनवरून आणि कांदिवलीमध्ये आहे आता कांदिवलीच्या पोईसरच्या भागात आपलं भाव राहता तिकडे इले रूमवर आहे आणि तुमका मगाशी बोललेस की काय वस्तू घेऊसाठी इले आणि गणपती येऊ काही मोजकेच दिवस आपल्या शिल्लक राहिले आहेत बाकी राहिली आहेत तर त्याच तयारीक आता लागला मी पण आणि तुम्ही सुद्धा लागला असाल तयारीक आपल्याला माहिती आहे तर आजचं व्लॉग मंडळी तोच होणारा आपण जाणार आहोत 2 ढोल घेऊसाठी म्हणजे बेस घेऊसाठी जाणार आहोत आपल्या मुंबई सेंट्रलच्या इकडे तिकडे एक A1 म्हणून दुकान आहे तर तिकडे आपल्या गावचा तर म्हणजे बेसची ऑर्डर आपण गावी असताना दिलेली आहे आणि ते तयार झालेले आहेत आता आपण ग्राफिक लावूसाठी त्यांना बोलला होता म्हणजे नॉर्मल बेस असतात त्याच्यापेक्षा थोडे वेगळे आपण त्याला साईडसून ग्राफिक लावू आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव कोकणी वारीक बँजो ग्रुपसुद्धा तर बँजोचं नावसुद्धा त्या आपण बेसवरती दिलेला लोगो बनवून मी स्वतः दिलेलो आहे फक्त त्यांना प्रिंट करून सांगितला आणि तशी ग्राफिक लावून आपण ते म्हणजे ते ढोल मंडळी रेडी झालेले आहेत आता आणि आपण जाणार आहोत आज आणूसाठी आणि आजच गावी जाऊसाठी बसणार आहोत तर आजची मंडळी व्हिडिओ आपली तेच होणार दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आपला सामान आता रेडी आहे एकाच पिशवीमध्ये सर्व भरून ठेवलं आहे आपली बॅग पण काठीवरची होती खांद्यावरची ती सुद्धा बॅग आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे तर आता निघतं इकडनं आहे कारण आपल्या गावचा पुढे सँडस रोड का म्हणजे संडास म्हणजे सँडस रोड का क्या बात कर रहे तर मंडळी त्या सँडस रोडला जाऊन आपण ती वस्तू आधी घेऊची आहे त्यानंतर पर्यटका जाऊचा पण त्याआधी मी ही वस्तू आपली एक हा पिशवी ती आपण ट्रॅव्हलच्या इकडे ठेवणार आहे आणि न्यायानंतर मग आपण डायरेक्ट मंडळी सँडस रोडला जाणार आहोत तर मंडळी आता कांदिवली स्टेशन काही गेलो आहे आणि इकडनं आपल्या चर्चगेट ट्रेन पकडून जाऊचा तन्मय ट्रॅव्हल्सच्या इकडे गेलं गाडी ठेवू आपला सामान म्हणजे एक पिशवी होती हात पिशवी ती आपली ठेवून दिलं तिकडे आणि आता जातो इकडनं आपल्या A1च्या इकडे आपल्या जो सामानसाठी चाललं आहे तिकडे आणूक चाललं आहे आता इकडे बिल्डिंग काय खाल्लंय पण नाही अजून A1चं शॉप आहे सँडस रोड का तिकडे आपण आता जाऊया सँडल्स रोड काय येलेलं आता आणि इकडनं चाललं आता पुढे दाखवते तुमका 5 ते 7-8 मिनटाचा अंतर थोडा जाऊ इकडनं म्हणजे लेफ्ट मारूचो आपण डायरेक्ट गेल्यावरती इकडनं सरळ चलत जाऊचं आता पुढे दुपारी सुटलेलं आहे आणि आत्ता 4:30 वाजले आहेत संध्याकाळचे येईपर्यंत चेंज करत येऊक लागता सेंट्रल म्हणजे वेस्टर्नवरून सेंट्रलमध्ये येऊक नाही
पण थोडा सामान आपला होता अगोदर गावी नेवचा तर सर्व ठेवून पण दिलं आहे. इकडनं जाऊया आता. पण इकडनं गेल्यावर उजव्या हेड रोड आपलं तर उजव्या हेड आपल्याला जाऊचं आता. येताच रोड घेऊन इकडनं बरोबर रोडा स्टेट रोड मंडळ आहे आणि डाव्या साईड का त्याचं A1 वाल्याचं दुकान आहे मंडळ साईड का. कोणा घ्यायचं असेल नक्की येत बरोबर. बंदा इल्लेच वाटतं नवीनच कडकडा. हो मॅम कोकणीवारी का ग्राफिक हुआ ना काय कोकणीवारी हां कोकण से आया देवगड फोटो हां फोटो दिलं आहे आपल्या A1च्या इकडे आणि शॉप दिसतात तुमका आणि सामान भरपूर व्हरायटी असतात आपल्या A1 शॉपमध्ये. रोटावेटरची व्हरायटी असतात तुम्ही रिजनेबल प्राईजमध्ये मंडळ देतं इकडे आणि आपण सगळे बहुतेक इकडेच येतात आपल्या इकडे. रेडी आहे ना ग्राफिकवाला. आपले बेस रेडी आहेत बहुतेक झालेली तयार आहेत. ग्राफिक करून झालेला स्टार्टिंग का मंडळी असतं तर ग्राफिक ह्या लावलेला वाटतं ह्यांनी लोगो नाही दिला नाही तयार आहे वाटतं. नॉर्मल बेस असतात तुम्हाला सांगितलं ते कलर असे असतात नॉर्मल साधेवाले. तर आपण एका बेस का ग्राफिक करून घेतलेला आपल्या नावाचा कोकणीवारी गांजे ग्रुप आणि साईड म्हणजे लोगो मीच बनवून दिलं आहे त्यांना आणि साईडचं ग्राफिक चॉईस करूच असतं आपण चॉईस करून दिलेलं आपण. करून घ्यायचं स्टँडची आता इकडे जरा थोडं लावून कमी जास्त करून. स्टँडवर लावलेलं आहे इकडे बेस आपलं कोकणीवर एक आपलं ग्रुप दिलेलो आपलं म्हणजे लोगो आणि साईडसून आपण ग्राफिक करून घेतलेला. लेस घेतलंय खांद्यावरती आणि चाललंय आता इकड्या स्टेशनवरती जावासाठी जवळच आणि स्टँड जातात. तर मंडळ हिलं आत्ताच गरम काय झाला पाठी बेस ठेवलं आहे. चाललं आहे सँडस रोडवरून आपण डायरेक्ट प्रभादेवी जाणार. प्रभादेवीवरून आपण डायरेक्ट ट्रॅव्हलसाठी मंडळ ठाणा लागली आहे. जाता येतं ह्या ट्रेनने आपण. तर मंडळी इलं प्रभादेवीच्या इकडे बेसची जोडी आपण ठेवलेली आहे तिकडे साईडला जरा दमलं आहे कारण मरणाचा जड आणि अनुसर मरानेला कारण पूर्ण खांद्यावरून आणलेला येता म्हणजे एका दोन त्यामुळे जड असल्यामुळे हात पण वळत होते. हात पण लाल झाले एकदम तर जाते मंडळी. आता किती वाजले बहुतेक मंडळी आता 6 वाजलेले आहेत आणि टायमिंग हा वाटता 6:30-7 टायमिंग गाडीचा. उशिरा जेवलंही पण नाही दुपारी भाकरी खाल्लंय आणि त्यानंतर निघाले लगेच. आता काहीतरी नाश्ता करतो इकडे. पाऊस पडूच्या अगोदर आपण ट्रॅव्हल्सची इकडे पोचूया आता. त्या कामावरनं मंडळ सगळे सुटलेले आहे त्यामुळे गर्दी आहे. गर्दीतनं आणलंय कसं तरी आहे भडकली उकली. तर मंडळ गेलं परेलच्या इकडे आणि सामान ठेवलं इकडे गल्लीत ठेवून गेले होते त्यांना सांगून तन्मय ट्रॅव्हल्सवाले का पिशवी आहे का. आणि आपण आत्ताच आणलं A1मधून बेसची जोडी. तर 6:30-7ची ट्रॅव्हल्स आहे त्यामुळे आपल्या उशिरा अजून तो पण आपण ठेवलं इकडे जोडी आणून आहे. बघूया ट्रॅव्हल्स किती वाजता सुटतात इकडेच लागत समोरासमोर. तर म्हणजे पाऊस धरलो भरपूर काळोख केला ना पूर्ण म्हटलं पडलो की का. संध्याकाळची गर्दी आहे बिल्डिंग बघ असली मोठे ते कर एक नाश्ता करून येऊया जरा. एक पॅटीस खाल्लं आणि दुसरा काहीतरी बघते खात आहेत. A few moments later. मंडळी आपले तिरलोड गावाचे आहेत वैभवनी हो ते गावी चालले असे वाटतं आपले. केतन तिरलोड करतो आज इकडचं. मंडळी ट्रॅव्हल्स लागलेली आपली तन्मय गाडी आहे इकडनं. आपली तिरलोड गावचे पण इलेत बहुतेक तिकडे पण गावीत जाऊची असं वाटतं. म्हणजे रात्रीचे 8 वाजलेले आता
ट्रॅव्हल्स 8 वाजता अजून सुटली नाही साईटन नाही एवढं टाईम लावतात म्हणजे 7:30 पण नाही 7:30 बोललेले होते आपले टायमिंग आता पाठीपुढे होत नाही 8 वाजले बाकीची गाडी गेले होते तरी पण अजूनही सुटत नाही मुंबई व पावसात बेकार अवस्था खूप परेलच्या तिकडे जा अजून निघाली आहे पण ते ट्रॅफिक असल्यामुळे मी काय पुढे गेला नाही पाऊस पण मारण्याचं लागता बारीक बारीक चालूच आजपासून सिग्नलच्या इकडे येईल परेलचं ट्रॅव्हल सुटता तिकडनं तर मंडळ डायरेक्ट आपण आता स्वर्गनगरी कोकणात पोचल्यावरच भेटूया आता The next day. तर मंडळी 9 वाजलेले आहेत आणि 8:45पर्यंत आपली गाडी गेलेली आहे ट्रॅव्हल्स आणि 9 वाजेपर्यंत आपण घरी गेलेलो आहोत तुमची सुद्धा गणपतीची तयारी सुरुवात झालीच असणार आहे बहुतेक आपल्या माझी तर तयारी सुरू झालेली आहे कारण आपण गणपतीचा जो सीझन येतात त्यामुळे लवकरच मी तयारी लागला आपल्या कारण आपल्या गणपतीची ऑर्डरही असतात त्यामुळे मी लवकरच घेऊन ठेवले आहे कसे वाटले ते नक्की सांगा आणि लोगो पण तुमका बनवलेलो मी कसं वाटलं ते नक्की सांगा आपलं पाठचा ग्राफिकसुद्धा आपण बोललो चॉईस करून दिला होते का तर त्यांनी बनवून तसं दिला नाही हा डायरेक्ट प्रिंट मारून तर म्हणजे इलय गावी आहे बाहेरचं वातावरण बघा हिरवागार पाऊस पण असता पण तसं नाया जरासं थोडं कमी येलो आता बरोच पडत होतो गावी भरपूरच पडता मुंबई का जर कमी आहे थोडं येऊन जाऊ ना आपण गावी पडता बरोचा शेती पण बोललेली आहे सगळीकडे दिसतं हिरवागारा तर म्हणजे ही व्हिडिओ आता आपण थांबूया इकडेच लवकरच भेटू आता पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत मंडळी आता धन्यवाद